नमस्कार, मी अक्षता कान्हूरकर. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. घोडेगाव तालुका आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आज पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील तक्रारदार यांच्या तक्रारीचे ताबडतोब निरसन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी पोलीस स्टेशनबाबत येणाऱ्या विविध समस्या मांडल्या. यावेळी घोडेगावचे नवनियुक्त प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या कार्याचे कौतुक केले असून पोलीस स्टेशनचे क्षेत्र पाहता आदिवासी पश्चिम पट्ट्यात असंख्य गावे असल्याने नागरिकांना घोडेगाव या ठिकाणी येण्यास अडचण होते. प्रत्येक गावे बीट अंमलदार स्वतः जाऊन तक्रारीचे निरसन करावे, तसेच लवकरात लवकर पोलीस स्टेशनला कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी, असे विविध प्रश्न व समस्या अडचणी नागरिकांनी मांडल्या. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे, सखाराम काळे पाटील, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे, भाजपचे भानुदास नाना काळे, RPIचे गणेश कसबे, ॲडव्होकेट संजय अर्वीकर, ॲडव्होकेट वैभव काळे, ॲडव्होकेट गायत्री काळे, उपसरपंच सुनील इंदोरे, डॉक्टर माणिक पोखरकर, स्वप्ना काळे, रत्ना गाडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधुआप्पा बोराडे, माजी नगरसेवक दिलीप बोराडे, रवी करपे आदी मान्यवरांसह पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, पत्रकार, स्थानिक नागरिक उपस्थित होते. या बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी. पाहूयात. ग्रामपंचायतीतल्या काही तक्रारी या पोलीस स्टेशनकडे असतात किंवा पोलीस स्टेशनच्या काही तक्रारीसाठी ग्रामपंचायतची गरज पडते. मला सरपंच होऊन साधारणपणे 3.5 वर्ष पूर्ण झाले आणि त्या संपूर्ण याच्यात पोलीस स्टेशनचं सहकार्य अगदी उत्तमरित्या लाभलं. वारंवार आम्हाला लोकप्रतिनिधींची मागणी हीच असते की गरिबाला त्रास होऊ नये, सामान्य माणसाला त्रास होऊ नये आणि तक्रार निवारण व्हावं. हा तक्रार निवारण जो मेळावा घेतलाय त्यामुळे साहजिकच सामान्य माणसाला त्यातून लवकरात लवकर न्याय मिळू शकेल. त्याच पद्धतीने सायबर गुन्हेगारीबद्दल आता जी एवढी चर्चा झाली त्यात अजून एक घटक असा आहे की सोशल मीडियाचा अगदी मोठ्या प्रमाणात तरुणाई वापर करते, पण त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज, तर डिसएडव्हान्टेज किंवा त्याच्या गुन्हेगारी जो प्रकार आहे त्यातली जरा अवेअरनेस जर आपल्या मुलांना आला तर मला असं वाटतं की त्यातही आपली गुन्हेगारी कमी होऊ शकते. आपल्या घोडेगावच्या पश्चिम पट्ट्यात जरी कमी असली तरी पण ते आहे आणि सायबर गुन्ह्याबद्दल अवेअरनेस हा झालाच पाहिजे. कारण मुलींना, महिलांना त्याबद्दल खरंच त्रास सहन करावा लागतो. तसंच हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस, जर ज्या महिला बाहेर काम करतात ना, तर हा एक लॉ जर सर्व महिलांना त्याच्याबद्दलची माहिती भेटली तर जे काय हॅरेसमेंट होते ती मला असं वाटतं त्या अनुषंगाने थांबली जाईल. कदाचित ह्याचा डिसएडव्हान्टेज सुद्धा होऊ शकतो, नाही असं नाहीये, पण त्यातल्या त्यात 80% त्या महिलांना त्याचा उपयोगच होईल. तर या दोन गोष्टी जर आम्हाला पोलीस स्टेशनकडनं अजून त्याच्याबद्दल अवेअरनेस झालं तर चांगलं होईल. त्याच पद्धतीनं पोलीस स्टेशनचं ग्रामपंचायत घोडेगावला सहकार्य आहेच आहे आणि अशाच पद्धतीने राहावं अशी सदिच्छा. आणि साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि एवढा छान तक्रार निवारण दिन आणि एवढी अगदी छान पद्धतीने जी चर्चा होती त्यासाठी तुमचे हार्दिक हार्दिक असे आभार. धन्यवाद. या ठिकाणी तक्रारी फार कमी असतात आणि मोठे गुन्हे तर फार कमीच आहे. आमच्याकडे ते फार कमीच येतात. या बऱ्याचशा तक्रारी ज्या आहेत त्या इथं निवारण होतात. फक्त माझं थोडंसं एवढं सांगणं आहे की काही जमिनीच्या वादावरून खूप तक्रारी असतात. बाकी इथं दुसरं कोण नाही. एक तर जमिनीचे वाद किंवा एक तर नवरा बायकोचे भांडणं, ह्या दोन गोष्टी असतात. त्या दोन गोष्टी लगेच म्हणजे केस दाखल न करता किंवा गुन्हा रजिस्टर न करता त्या आपण सामंजस्याने दोघांना बोलून त्याच्यातून मार्ग निघू शकतो. अतिक्रमणाचे केसेस हे बऱ्यापैकी असतात की मोजणी केली, हद्दी इकडे फेकून दिला, तिकडे फेकून दिला, याच्यावर एक असतो. तर अशा बाबतीत काय दोघांना एकत्र घेतलं तर तो मार्ग निघू शकेल. आणि कोर्टात सुद्धा आम्ही बऱ्यापैकी लोकन्यायालयात अशा प्रकारचे केसेस बऱ्यापैकी आम्ही मिटवतो. कारण काय होतं की हे भांडण आयुष्यभर त्याच्या मनात राहतं ते आणि त्याची प्रगती खुंटली जाते. कुठलाही वाद हा त्याच ठिकाणी मिटला तर त्याच्या बाबतीत तो अतिशय मार्गशील राहतो की तो त्याच्या दुसऱ्या मार्गाला चालू होतो. किरकोळ देणे घेण्याचे विषय असतात बरेचसे, पण ते त्याच ठिकाणी मिटले तर गुन्ह्याच्या स्वरूपात ते येत नाही आणि मोठे गुन्हे होण्यापासून ते एकदम प्रवृत्त होतात. म्हणजे म्हणून या ठिकाणी हा जो उपक्रम आपण केलेला अतिशय सुंदर आहे. छान सहभाग घेतला, तंटामुक्तीने सहभाग घेतला तर ते प्रकरण तिथल्या तिथे मिटवून
जाऊ शकतो, जेणेकरून पोलिसांवर किंवा न्याय विभागावरती त्याचा जास्त ताण येणार नाही. आणि सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे का इथून गोडेगाव हे 80 किलोमीटर आहे, आपलं भीमाशंकर, सॉरी सर. आणि जो डिंबा धरणाचा जो बॅक साईडचा औपे म्हणून गाव आहे, जे शेवटचं टोक आहे, ते माझ्या मते इथून जवळजवळ 60 किलोमीटर आहे. इकडे लांडेवाडी पर्यंत घोडेगावचा एरिया आहे, इकडे गिरवली पर्यंत आणि इकडे ह्या पट्ट्यात टाकाळीपर्यंत. तर सर मला असं वाटतंय का घोडेगाव पोलीस स्टेशनचं काम तर उत्तम आहे सर, पण कधी कधी काय होतं साहेब, एरिया जास्त असल्यामुळं, किलोमीटर जास्त असल्यामुळं आणि इथं संख्या कमी असल्यामुळं तिथपर्यंत पोलिसांना जाता येत नाही. 80 किलोमीटर, इकडे 60 किलोमीटर आणि पोलिसांची संख्या कमी असल्यामुळं कधी कधी काम जास्त असल्यामुळे पोलिसांवर ताण पण सर येऊ शकतो. जेणेकरून साहेब इथं पोलिसांची संख्या म्हणजे कशी वाढवता येईल. आणि होमगार्डचा सुद्धा साहेब प्रश्न प्रलंबित असल्यामुळं होमगार्ड सुद्धा माझ्या मते आता सध्या कामावर नाहीये, त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे. त्यामुळे गोडेगावचं एरिया जर पाहिला किलोमीटर आणि संख्या कमी असल्यामुळे पोलीस प्रशासनावर नक्की ताण येऊ शकतो. जेणेकरून तिथपर्यंत 80 किलोमीटर इकडे आऊपे सर जर तुम्ही गेले तर खूप वरती तो भाग आहे लांब. तेवढा एक साहेब आपण जर लक्ष घातलं तर संबंधित पाण्याचं जर त्यांचे प्रकरण मिटवलं तर तुमच्यापर्यंत तुमचे कागद किंवा तुमचा वेळ जाणार नाही. संबंधित माणसाचे जे काय तक्रार होते त्यांच्यात बी कलह वाढणार नाही. तर जेणेकरून ते दोघे कसे एकत्र राहते. खरं म्हणजे वाढणं ही किरकोळ स्वरूपाचे असतात. कधी घराच्या माध्यमातून असेल किंवा शेतीच्या माध्यमातून असेल किंवा वाटवाच्या माध्यमातून असेल, या जर तक्रारी आपण आपल्या पातळीवर, कारण सोनाराने काढतो तर त्याचा परिणाम होतो. आमच्या सरकारने पुढाऱ्यांनी किती जरी त्यांना समजून सांगितलं तर ते आमच्या तोंडावर हा म्हणतात, नंतर घरी गेलो त्यांचं त्या पद्धतीने चालू असतं. आपण जर आपल्या पातळीवर अशा काही किरकोळ स्वरूपाचे जर गुन्हे जर इथल्या इथं मिटले आणि जे काही रॉबरी बाकीचे काही गुन्हे असतील ते तुमच्या पातळीवर डायरेक्ट ते तुमच्या पातळीवर तुम्ही करत असतात. या किरकोळ स्वरूपाच्या गुन्हेच आमच्या या भागामध्ये जास्त करून तक्रार नाही आहेत. सगळे म्हणजे आमच्या पश्चिम भागामध्ये बरीचशी लोक समजदार आहेत की ज्या लोकांची घरं बंद आहेत तीच घरं फोडतात. वास्तविक याचा परिणाम भविष्यामध्ये दरोडेखोरीवर सुद्धा होऊ शकतो. हा सुद्धा याकडे आपण प्रशासनाने म्हणा किंवा सर्व लोकांनी मदत करून हा प्रश्न सुद्धा तेवढ्याच हाताळणं गरजेचं आहे. चांगला उपक्रम आपण घेतलात, आपण आलात. मिसिंगमध्ये अशी कुठली मर्यादा नाही की कुणी मिसिंग द्यावी. मित्र सुद्धा मिसिंग देऊ शकतो किंवा आई वडील सुद्धा मिसिंग देऊ शकतात किंवा भाऊ सुद्धा मिसिंग देऊ शकतो. त्यामुळे एखादी व्यक्ती जर अनेक दिवसापासून मिसिंग आहे आणि त्याची डेड बॉडी पण सापडलेली नाही आहे तर निश्चितपणे कधीही आपल्याला मिसिंग घेता येईल. त्यामुळे जर असं कोणी असतील तर तुम्ही पाठवा, त्यांना आम्ही त्यांची दाखल करून देतो, त्याची काही अडचण नाही. दुसरा मिसिंगच्या बाबतीत मला जो मुद्दा सांगायचा विशेषतः आमच्या महिला समितीच्या मेंबर्स जे असतात पौगंडावर या वयोगटामध्ये मुली पळून जाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. या बाबतीत पण आपल्याला थोडंसं महिला देशाच्या समितीच्या माध्यमातून, भरोसा सेलच्या माध्यमातून ॲक्टिव्हली थोडेसे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. भरोसा सेल आणि समित्या ज्या असतील या समित्यांनी थोडंसं प्रत्येक शाळा आता बंद आहे कोविडमध्ये, पण हा टार्गेट ग्रुप जो आहे विशेषतः 13 वयोगट ते 18 वयोगट यांना आपल्याला टार्गेट केलं पाहिजे. आणि त्यांच्या मनामध्ये हे बिंबवणं खूप गरजेचं आहे की तुम्ही या वयामध्ये जर असे काही डिसिजन घेतले तर त्याचे पूर्ण आयुष्यभर तुम्हाला काय दुष्परिणाम होणार आहे. तुम्ही 14व्या वर्षी जर आपल्या तुमच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली नसताना घरातून निघून जात आहे, पळून जात आहे, अशा प्रकारच्या अनुभव ज्या मुलींना यापूर्वी आलेले आहेत त्यांचे अनुभव पण त्यांना विशद केले पाहिजे. आपण पाहतो की मुलगी 14 वर्षी 15व्या वर्षी प्रेग्नंट झालेली आहे, पळून गेलेली आहे, गुन्हा दाखल झाला, नंतर त्या मुलीचं आयुष्य परत किती कठीण आहे, अडचणीचं आहे, हे आपल्याला त्यांना अतिशय विषय खूप संवेदनशील असल्यामुळे त्या पद्धतीने समजून सांगणं खूप गरजेचं आहे. कारण हा एक मेजर इश्यू आपण पाहतोय की या एज ग्रुप मधले जे तरुण तरुणी असतात ते इमॅच्युअर असतात आणि ते डिसिजन घेऊन टाकतात. त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य त्या मुलीला आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की तू जर आता शिकलीस, तू जर पूर्ण 12वी पास केलं, ग्रॅज्युएशन केलं, तू स्वतःच्या पायावर उभं राहिलीस तर तुला जे पुढच्या आयुष्यामध्ये निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे, तुला जे स्वतःचं जोडीदार मिळण्याचं स्वातंत्र्य घेणार ते
उलट खूप तुला लॉंग टर्म बेनिफिट देणार आहे. आणि आता जर तू शॉर्ट टर्म मध्ये हा डिसिजन काही घेतलास तर तुझं पूर्ण आयुष्य नंतरच्या काळामध्ये खूप वाईट होतं. हा एक मला असं वाटतं की खूप महत्वाचा मुद्दा आहे. कोविडमध्ये शाळा कॉलेजेस बंद असल्यामुळे त्याच्याकडे आपलं परत दुर्लक्ष झालंय, पण आपल्याला त्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा खूप ऍक्टिव्हली काम करावं लागेल. आणि दुसरा जो मुद्दा आहे म्हणजे गुड टच बॅड टचचा, जो विशेषतः आपल्याला शाळांमध्ये जाऊन पुन्हा एकदा जे आपण करत होतो ते पुन्हा एकदा सुरू करावं लागणार आहे. कारण शाळा कॉलेजेस बंद असल्यामुळे या विषयाकडे आपण जवळपास 1.5 वर्ष फार लक्ष दिलेलं नाही. दुसरा मॅडमनी जो मुद्दा रेज केला तो सायबर इश्यूचा होता. याच्या बाबतीमध्ये अजून खूप अवेअरनेस मॅडम आपल्याकडे नाहीये की एक बँक डिस्प्यूट फॉर्म असतो की तो सगळ्या बँकेमध्ये उपलब्ध असतो. हा बँक डिस्प्यूट फॉर्म जर आपण भरला म्हणजे एखादं फक्त ओटीपी शेअर केल्यामुळेच आपलं फसवणूक होते असंही नाही. बरेचसे आता मोडस असे आहेत, आपण अँड्रॉइड फोन वापरतो की जे खूप वल्नरेबल असतात कुठल्याही प्रकारच्या सायबर फ्रॉडसाठी. तर याच्यामध्ये तुम्ही कुठलाही पासवर्ड शेअर न करता सुद्धा अगदी जर तुम्ही मोबाईलवरून जर बँकिंग वापरत असाल किंवा काही ऍप्स वापरत असाल तर तुमचे पैसे कट होऊ शकतात किंवा तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. अशा वेळेस जेव्हा आपल्याला ही गोष्ट निदर्शनास येते की माझे पैसे गेलेले आहेत किंवा माझ्या बँकेच्या खात्यातून काहीतरी पैसे गेलेले दिसतात किंवा मी हे पैसे मला द्यायचे नव्हते तरी सुद्धा माझ्या खात्यातून जात आहेत किंवा माझ्या अकाउंटवरून गेले तसं मला SMS आलाय किंवा मला कळालंय, पहिलं काम त्या व्यक्तीने केलं पाहिजे की तात्काळ त्यांनी ते ट्रान्झॅक्शन स्टॉप करण्यासाठी त्या बँकेला कळवलं पाहिजे. ते जे पेमेंट गेटवेज असतात त्यांना कळवलं पाहिजे. ती कळवण्याची जी पद्धत आहे ती बेसिकली सायबर क्राईमच्या ऑफिसला तुम्ही कळवा, तिथे जाऊन तो फॉर्म भरा, त्यांच्या थ्रू कळवा किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन किंवा बँकेत जाऊन कळवा. बँकेमध्ये प्रत्येक बँक डिस्प्यूट फॉर्म मिळतो. बऱ्याचदा ह्या बँका ज्या असतात त्या हे बँक डिस्प्यूट फॉर्म सहजासहजी उपलब्ध करून देत नाही. तर हे जर बँक डिस्प्यूट फॉर्म जर आपण तात्काळ भरले तर बहुतेक वेळा विदिन 24 आवर्स जर ते झालं असेल तर आपल्याला ते पैसे परत येतात बँकेकडून आणि ते पैसे जात नाहीत, वाचतात. ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट व्हायच्या आधी बऱ्याचदा ते लोकांना पैसे पण परत मिळाले. पण याच्यात जर डिले झाला तर मग ते पैसे मिळायची शक्यता फार कमी होते, ते विड्रॉ झालेले असतात. आणि जर तुम्ही ओटीपी वगैरे शेअर केला असेल तर बँकांची भूमिका अशी असते की तुम्ही तुमचे सिक्युरिटी फीचर्स फॉलो नाही केले, तुम्ही ते शेअर केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं हे नुकसान झालेलं आहे. तर या बाबतीत थोडंसं अवेअरनेस आपल्याला ग्रामीण भागामध्ये विशेषतः नाहीये, तर तो करणं गरजेचं आहे. तुम्ही जो मुद्दा सांगितला की जर एखाद्या सायबर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तिकडे तक्रार नोंदवली आणि ती इकडे पाठवली असेल तर कळेल का? तर सध्याच्या तरतुदीप्रमाणे असं की सायबर पोलीस स्टेशनला पूर्ण जिल्ह्यामध्ये जुरिडिक्शन आहे. त्यामुळे सायबर क्राईमला जर एखादी तक्रार दिली तर सायबर क्राईम त्याचा तपास करू शकते. सायबर क्राईमकडे तेवढं मॅनपॉवर वगैरे नसल्यामुळे सायबर क्राईम ही नॉर्मली जे कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत त्याचे फार मोठं फ्रॉड आहे, त्याच्यामध्ये फार मोठ्या लोकांची फसवणूक झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंग ट्रान्झॅक्शन असते, अशी प्रकरणं नॉर्मली सायबर क्राईम तपासायला घेतात. इंडिव्हिज्युअल प्रकरणं नॉर्मली घेत नाही. सायबर क्राईमचा तपास हा तिथेही होऊ शकतो, पोलीस स्टेशनला होऊ शकतो. त्यामुळे सायबर क्राईमची तक्रार जर असेल आपल्याला द्यायची तर ती पोलीस स्टेशनला पण दाखल करता येते किंवा सायबर पोलीस स्टेशनला पण दाखल करता येते. फक्त सायबर पोलीस स्टेशनला एखादी तक्रार जर दिली तर ते नॉर्मली काय करतात की जर किरकोळ टाईपचं मॅटर असेल, एकच इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्व असेल तर ते नॉर्मली पोलीस स्टेशनला परत पाठवतात तिकडे दाखल करून. आणि जर मोठा फ्रॉड असेल की ज्याच्यामध्ये मेनली टेक्निकल एक्सपर्टाईज खूप जास्त आवश्यकता आहे तर ते सायबर क्राईम स्वतःकडेच ठेवतात. त्याच्यामुळे पोलीस स्टेशनकडे एखादं मॅटर आलं तर पोलीस स्टेशन पण सायबर क्राईमचा तपास करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये PI रँकचे अधिकारी जे असतात ते तपास अधिकारी, त्याची लिगल तरतूद असल्यामुळे आपल्याला PI रँकच्या अधिकाऱ्यांकडे तपास द्यावा लागतो. अजून थोडंसं आपल्याला आपण प्रयत्न करतोय. पुणे ग्रामीण जिल्हा खूप मोठा आहे विस्ताराने, त्याच्यामुळे सायबर पोलीस स्टेशन जे आपलं सेंट्रलाइज आहे त्याला ऍटलिस्ट डिवाइड करून त्याच्या काही ब्रँचेस नॉर्थ पुण्यासाठी एखादी वेगळी, बारामतीसाठी वेगळी, अशा काही तिकडची, कारण या तालुक्यात इंदापूरवरून त्याला पुण्याला यायचं खूप त्रास जायचे किंवा कोथरूडचा